नमस्कार, माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूया ठळक घडामोडींवर। साताऱ्याचे महाविकास आघाडी उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर अटकेची टांगती तलवार। शौचालय घोटाळ्याचा गुन्हा दाखल असतानाच FSI प्रकरणात दुसरा गुन्हा दाखल। रत्नागिरीतील वांद्रे उक्षी मार्गावरील मिरजोळे नदीत नव्याने बांधण्यात येत असलेला पूल निधीच्या प्रतीक्षेत। सर्वत्र लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी। खळा बैठका, जाहीर सभा, कॉर्नर सभा आणि घरोघरी जाऊन प्रचार सुरू। आणि मोदी सरकारने अखेर कांदा निर्यात बंदी उठवली। महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा। आता पाहूया सविस्तर वृत्त। साताऱ्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय। शौचालय घोटाळ्याचा गुन्हा दाखल असतानाच FSI प्रकरणात दुसरा गुन्हा दाखल झाल्याने शशिकांत शिंदे यांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। APMC पोलीस ठाण्यात 24 संचालक आणि सचिव असे 25 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय। मसाला मार्केटमधील 466 गाळेधारकांना जादाचा MSI देताना APMC प्रशासनाने 65 करोड रुपयांचे नुकसान केल्यामुळे हा गुन्हा दाखल झालाय। 2009 साली मसाला मार्केटमधील 466 गाळेधारकांना जादाचे बांधकाम करण्यासाठी 600 रुपये प्रति चौरस फुटाने परवानगी त्यावेळेच्या संचालक मंडळाने दिली होती। रेडी रेकनरचा दर 3066 रुपये असताना फक्त 600 रुपये आकारले गेल्याने शासनाचे 62 करोड रुपयांचं नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। या प्रकरणी शासनाने त्यावेळेच्या संचालक मंडळातील 24 संचालक आणि सचिव असे 25 जणांवर आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणी शशिकांत शिंदेंसह इतर संचालकांवर देखील अटकेची टांगती तलवार असल्याचं सांगितलं जातंय। रत्नागिरी शहरानजीकच्या वांद्रे उक्षी मार्गावरील मिरजोळे नदीत नव्याने बांधण्यात येत असलेल्या पुलाला 6 कोटी खर्चाची आवश्यकता आहे। वांद्रे उक्षी मार्गावरील 6 कोटी खर्चाच्या पुलाला निधीची आवश्यकता असून ठेकेदाराला मात्र निधी मिळाला नसल्याने हे काम पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत आहे। संगमेश्वर येथे मुंबई गोवा महामार्गाचे काम चालू असल्याने या वांद्रे उक्षी मार्गावरील पुलाचा पर्यायी मार्ग म्हणून वाहन चालक वापर करताना दिसतायत। मात्र या प्रकरणी ठेकेदार ओमकार गर्दे यांना या पुलाच्या कामासाठी निधीच मिळाला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केले। हा पूल बॉक्सेल स्वरूपाचा आहे। असे 6 युनिट आहेत 7.5 मीटरची आणि टोटल लांबी 65 मीटर आहे आणि पुलाचा खर्च हा मुख्य पुलाचा खर्च 5 कोटी रुपये। अप्रोच जोड रस्ता जो आहे तो 1.25 कोटी, असं 6.25 कोटी रुपयाचं काम आहे। काम प्रगतीपथावर आहे। माझी तुम्हाला या माध्यमातून एकच विनंती आहे, आम्ही बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेबांनाही निवेदन दिलेलं आहे। एवढं काम चालू असूनही आजपर्यंत 1 रुपयाही मिळालेला नाही आहे। त्यामुळे काम पूर्ण करणं गरजेचं आहे। मी त्या दृष्टीने दिवसरात्र काम करतोय। काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं, परंतु निधी मिळावा, कारण 6 कोटीचं काम असून 6 रुपयेही अजूनही मिळालेले नाही आहेत। कांदा निर्यात बंदीवरून विरोधी पक्षांनी, खास करून शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रातील मोदी सरकारला धारेवर धरलं होतं। त्यातच गुजरातमधील 2000 मेट्रिक टन पांढरा कांदा निर्यातीला मोदी सरकारने परवानगी दिल्यानंतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांनी संताप व्यक्त केला होता। अखेर केंद्रातील मोदी सरकार विरोधी पक्षांसमोर झुकलं आहे। मोदी सरकारने अखेर कांदा निर्यात बंदी उठवली आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। कर्मचारी वर्गाचा ताणतणाव दूर करण्यासाठी आणि सांघिक भावना निर्माण करण्यासाठी जिल्हा सत्र न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांसाठी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आले। जिल्हा न्यायालय रत्नागिरी यांच्या वतीने वार्षिक स्नेह संमेलनानिमित्त भव्य ओव्हरआर्म टेनिस क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ जिल्हा सत्र न्यायाधीश SS गोसावी आणि जिल्हा प्राधिकरणाचे सचिव MG गोसावी यांच्या हस्ते करण्यात आलं। जपून ठेवण्यासाठी असल्या स्पर्धांच्या आयोजनाची फार गरज असते। आपण दैनंदिन कामामध्ये खूप स्ट्रेसमध्ये काम करत असतो। फक्त न्यायाधीश नाही तर स्टाफ सुद्धा स्ट्रेसमध्ये असतो। आलेल्या पक्षकाराचं लवकरात लवकर काम करून द्यायचं असतं आणि त्या स्ट्रेसमध्ये सातत्याने वागत असल्यामुळे त्यांना याच्यातनं कुठेतरी काही क्षणांसाठी तरी बाहेर काढावं आणि त्यांना आपलं बालपण म्हणा किंवा या तारुण्यावस्थेतले हे जे सर्व खेळ खेळून त्यांना जास्तीत जास्त
तर तणावमुक्त करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असते. तुम्ही हा जो उपक्रम चालू ठेवला गेल्या काही वर्षांपासून सातत्याने, तो खरंच स्पृहणीय आहे आणि तुमच्या हा असा उपक्रम यापुढेही चालू राहू देत. आणि त्यामुळे जे काही माझे कर्मचारी बंधू याच्यातनं तणावमुक्त होतील, ते अजून त्यांच्याकडनं चांगलं काम होईल आणि आपण अजून चांगली वाटचाल करू. सैनिक समाज पार्टीचे उमेदवार सुरेश गोविंदराव शिंदे हे शिट्टी या चिन्हाद्वारे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत. माजी सैनिकांच्या समस्या आणि एकंदरीत रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील अडचणी सोडवण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत, अशी माहिती सुरेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे. नाही, आमचा पक्ष जो आहे मुळात त्याचं नावच तसं आहे की सैनिक समाज पार्टी. संपूर्ण समाजाला बरोबर घेऊन जाणार. सैनिक म्हणून आम्ही कोणत्याही जात भेद ठेवत नाही. त्याच्यामुळं आम्ही संपूर्ण म्हणजे त्याच्यात तुम्ही पण सामील झालात, बाकी इतर जो नागरिक आहे ते पण सामील आहे. आमच्या ज्या बैठका चालू आहेत त्याच्यामध्ये आम्ही नेहमी हा विषय असतो की आपले लोक कोणतरी उभे राहायला पाहिजेत. म्हणून आत्ता जो हा आकडा मी तुम्हाला मग सांगितला, 313 लोक संपूर्ण देशभरामध्ये उभे आहेत. या ठिकाणी मी असा निर्धार केला आहे आम्ही लोकांनी की रत्नागिरी सिंधुदुर्ग 2024 मी उमेदवार म्हणून आपल्याला सांगतो की आम्ही निवडून येणार. आम्ही नक्की 100% निवडून येणार. पोलादपूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी पोलादपूरच्या नूतन कार्यालयाचं उद्घाटन नुकतंच मोठ्या उत्साहात संपन्न झालं. यावेळी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ अध्यक्ष तथा अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष देविदास बसवदे यांच्या शुभ हस्ते हे उद्घाटन झाले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी चेअरमन मानद सचिव पेण प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी अध्यक्ष अखिल रायगड प्राथमिक शिक्षक संघ सोपान चांदे हे देखील उपस्थित होते. पोलादपूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेची स्थापना 23 डिसेंबर 2002 रोजी झाली असून पतसंस्थेला 22 वर्ष पूर्ण झाली आहेत. पतसंस्थेच्या भांडवलाच्या जोरावर स्वमालकीची जागा घेऊन प्रशस्त अशी 3 मजली इमारत पतसंस्थेनं बांधली आहे. सहकाराच्या माध्यमातून तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात पतसंस्थेने आदर्श निर्माण केलाय. मोठी इमारत पाहायला भेटली आणि एक छोटे तुम्ही तर कला आहात. आता त्यालाही मी धन्यवाद देईन. या ठिकाणी छोट्या संस्थेतून तुम्ही 7.5 लाख रुपये लोन देणं म्हणजे हा जोक्स नाही. आणि या ठिकाणी सचिव म्हणून आमचे शिक्षक या ठिकाणी बिन पैशानं काम करतात, हे खरोखर तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच होईल. हाही मेंदू आमच्या येडवे सरांनी या ठिकाणी सांगितलं. खरोखर पूर्ण जिल्ह्यामध्ये आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या तालुक्यामध्ये आणखीन एक छोटंसं जे रोपटं लावलं जातं ते म्हणजे रयत शिक्षण संस्थेचं जसं छोटंसं रोप लावलेलं जे वटवृक्ष ना, ते वटवृक्षाप्रमाणे तुमच्याही ह्या म्हणजे संस्थेच्या शाखा सगळीकडे व्हाव्यात अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करणार आहे. अनंत गीते यांची श्रीवर्धनमधील बोर्लीमध्ये प्रचार सभा पार पडली. यावेळी त्यांनी भाजपसह महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्यावर थेट निशाणा साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देखील समाचार घेतलाय. किती घरं झाली त्यांची आतापर्यंत? 17 घरं घेणाऱ्याला त्याच्यावर कोणी विश्वास ठेवेल का? 17 घरं, कुठलं घर राहिले? आता ज्या घरात आहेत ना त्या घरात सुद्धा उद्या असतील की नाही माहित नाही. उद्या जर वाईट दिवस आले अजित पवारना तर हे टुनकन उडी मारतील, भारतीय जनता पक्षात जातील ना. आणि जर भारतीय जनता पक्षाला जर वाईट दिवस आले तर पटकन उडी मारतील आणि काँग्रेसमध्ये येतील, की जिथून ते आज सुरू झाले होते. कुठून सुरू झाले होते? बॅरिस्टर अंतोलेने यांना राजकीय जन्म दिलाय. यांचा राजकीय जन्म हा बॅरिस्टर अंतोलेने केलाय. भाजपचे दिवस आले तर काँग्रेसमध्ये जातील. त्यानंतर मग आपण एक त्यांचा सत्कार करू. सत्कार अशासाठी करायचा की ज्या दिवशी ते हे सगळे करून काँग्रेसमधून निघाले, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले, राष्ट्रवादी काँग्रेसमधून निघाले, अजित पवार काँग्रेसमध्ये गेले, उद्या अजित पवार काँग्रेसमधून भाजपात गेले, भाजपातून पुन्हा काँग्रेसमध्ये आले, तर एक कुठली प्रदक्षिणा पूर्ण करणारा पहिला राजकारणी म्हणून त्यांचा सत्कार करू. श्रीवर्धन येथे देखील अनंत गीतेंची प्रचार सभा संपन्न झाली. या सभेत त्यांनी विरोधकांवर टीका करत विश्वासघातकी लोकांना थारा देऊ नका असं मतदारांना आवाहन केले. जगातला देशातलं पहिल्या क्रमांकाचं राज्य, अतिशय सुसंस्कृत राज्य, विचारवंतांचं राज्य, बुद्धिमंतांचं राज्य म्हणून ओळख आहे आपली. आणि तिथे जर असे संधी साधू विश्वासघातकी
आहेत ना, संधी साधू आहेत, विश्वासघातकी आहेत, आणि म्हणून मग यापुढे विश्वासघाताला थारा देता कामा नये. अजिबात थारा देऊ नका. ही लोकसभा तुम्ही जिंकणारच आहे, सगळे प्रश्न आपले सुटतील, पण मुळात आज देश चुकीच्या वाटेवर चालला असेल, त्या देशाला योग्य दिशेला आणण्याचं काम या देशातल्या जनतेलाच करावं लागेल. सध्या सर्वत्र निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना पोलादपूर तालुक्यातील भोगाव खुर्द येथे शेतकरी कामगार पक्षाला मोठा फटका बसलाय. पोलादपूर तालुक्यातील भोगाव खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील शेतकरी कामगार पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांसह मुंबई पुणे येथील कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केलाय. आमदार भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झाला असून आमदार भरत गोगावले शिवसेनेच्या माध्यमातून गावामध्ये करत असलेल्या विकास कामांवर आकर्षित होऊन प्रवेश केला असल्याचं यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितले. तर यावेळी बोलताना शिवसेनेच्या माध्यमातून गावात जास्तीत जास्त विकास कामे करू असं आश्वासन देखील आमदार गोगावले यांनी दिले. परंतु आपण सगळी मंडळी गेले अनेक वर्ष शेतकरी कामगार पक्षात किंवा इतर पक्षामध्ये काम केलं. यापुढे आपण सगळे अखंड भोगाव, मला असं वाटतंय आता दोन्ही भोगाव ग्रामपंचायत 90% शिवसेनेची झाली. 90% मी बोलतो, 10% बाजू असेल. उबाटा गटाची काही मंडळी आहेत, 90% शिवसेनेची झाली. माझी विनंती तुम्हाला आहे की मुंबईची पुण्याची साखरमध्ये आपण इथे या ठिकाणी येता आपल्या गावाचा विकास पाहिजे हे आपण सांगतो. मात्र मतदानाच्या वेळेला आपण सगळ्यांनी आलं पाहिजे. तुम्ही आमच्या सोबत आलाय हे सिद्ध. आज जरी आपण पट्टाकला प्रवेश केला तर उद्या येणाऱ्या 7 तारखेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही आमच्या सोबत आहात हे मतपेटीमध्ये आम्हाला दिसणार आहे. 7 तारखेला होणारी निवडणूक ही देशाच्या अस्मितेची निवडणूक आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब नसते तर आपलं राम मंदिर होऊ शकलं नसतं. एवढं फक्त लक्षात ठेवा, दुसरं काय नाही आहे. आणि म्हणून एक कणखर नेतृत्व त्या देशाला जे काय मोदी साहेबांच्या रूपाने आहे त्यांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा आपल्याला पंतप्रधान बनवायचं आहे. त्यासाठी तर बाकी काही इतर गोष्टी न विचारता आपल्याला तटकरे साहेबांना निवडून द्यायचं. कारण या वेळेला महायुतीतनं त्यांना उमेदवारी दिलेली आहे. पुढच्या वेळेला महायुतीतनं मी स्वतः आमदार तुमचा असणार आहे. त्यावेळेला ते धनुष्यबाणाला मतदान करतील त्यांचे लोक. आपण आता घड्याळाला मतदान करायचं. खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खेड तालुका अध्यक्षपदी सुकिवली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विनायक निकम यांची निवड करण्यात आली. यावेळी भावना व्यक्त करताना पक्षवाढीसाठी तळागाळात जाऊन काम करणार असून शरदचंद्र पवार तसेच जयंत पाटील महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष, रमेश कदम राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे रत्नागिरी जिल्हा निरीक्षक बबनजी कनावजे, रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सुरेश बने यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली व सर्वांच्या सहकार्याने काम करणार असल्याचं यावेळी विनायक निकम यांनी सांगितले. जसजशी लोकसभा निवडणुकीची तारीख जवळ येते तशी प्रचाराची रणधुमाळी वाढत आहे. खळा बैठका, जाहीर सभा, कॉर्नर सभा आणि घरोघरी जाऊन प्रचार केला जातोय. रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा येथे काल उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कार्यालयातून विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ भव्य मशाल रॅली काढण्यात आली. मशाल रॅलीमध्ये विनायक राऊत तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है अशी घोषणाबाजी देखील केली गेली. यावेळी आमदार राजन साळवी, तालुका प्रमुख संदीप दळवी, उपजिल्हा प्रमुख जगदीश राजापकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष अविनाश लाड आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते. पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर येथील शिंदे गटाचे पश्चिम विधानसभा शहर संघटक संजय बारवाल यांनी पक्षात प्रवेश केलाय. यावेळी उद्धव ठाकरेंनी त्यांचे व सहकाऱ्यांचे शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले. श्रीदेवी भैरी कोटेश्वरी मानाई झोलाई देवस्थान आंबे ग्रामदेवतेचा त्रैवार्षिक जत्रोत्सवानिमित्त दापोली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय माननीय आमदार संजय कदम यांनी भेट देऊन श्रीदेवी भैरी कोटेश्वरी मानाई झोलाई ग्रामदेवतेचे दर्शन घेतलं. या कार्यक्रमाप्रसंगी पुरुष विभाग दत्ता भिलारे, भरणे विभाग प्रमुख अंकुश कदम, उपविभाग प्रमुख प्रदीप सकपाळ, आंबे शाखा प्रमुख मंगेश सकपाळ, सचिन सकपाळ, मंदार शिर्के, माजी पुरुष विभाग प्रमुख स्वप्नील पाटील तसेच सर्व पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक, युवा सैनिक, ग्रामस्थ कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. या बातमीसह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. भेटूया नवीन बातमीपत्रासह. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा कोकणच्या हक्काचं व्यासपीठ, फक्त माझे कोकण.